नमस्कार. माझं नाव विक्रांत चंद्रमणी जाधव. आज टाउन सोल प्लॅटफॉर्मवर विजय गुजर सर आज आपल्यासोबत चर्चा करायला उपलब्ध आहेत. आज त्यांच्यामार्फत आपण जाणून घेऊया की बॉक्सिंग क्षेत्रात त्यांनी कशाप्रकारे काम केलेलं आहे. एकंदरीत ते 2 छत्रपती पुरस्कार विजेते प्लेयर्स त्यांनी घडवलेले आहेत. तर एकदा जाणून घेऊया सरांबद्दल आणि सरांची जर्नी आहे, त्यांनी कशाप्रकारे चालू केलं. नमस्कार सर. नमस्कार. सर, एकंदरीत विचारायचं झालं तर तुमची बालपण आणि सुरुवातीच्या आयुष्याबद्दल थोडक्यात तुम्ही जर माहिती दिलीत लोकांना ग्रा तर एकदम बरं होईल. अ, नमस्कार. मी विजय गुजर, बॉक्सिंग कोच. माझं बालपण खूप मोठ्या एक गरीब कुटुंबामध्ये झालं. मी शाळेत कॅम्प एज्युकेशनमध्ये मराठी मीडियममध्ये माझं एज्युकेशन झालं. 5वी मध्ये असताना 1991 मध्ये जेव्हा भरत कुंभार सर डेमोनेशनसाठी आमच्या शाळेत आलते. जस्ट ते आलते की त्यांनी डेमोन्स्ट्रेशन केलं आणि त्यांनी कुणाला लावायची का नाही लावायची त्याबद्दल खूप बॉक्स लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला. हां. तिथंच आमची सुरुवात कॅम्प एज्युकेशन म्हणून झाली चालू. अच्छा, मग तिथून आम्ही बॉक्सिंगचा प्रवास आमचा चालू झाला. अच्छा. हां, 91च्या आसपास. 91च्या आसपास. हां. एक पाच सर. एकंदर असं हो. हां. 5वी 5वीच्या आसपास अच्छा, 5वी 6वी का आसपास असतो. अच्छा. तिथं आमचा बॉक्सिंग प्रवास चालू झाला. हां. स्टार्टिंगला बेसिक लेव्हल आमच्या शाळेमध्येच घेतलं. हं. मग त्यानंतर संध्याकाळचा बॅच आमचा इथं तेलीम समाज भावनपेठमध्ये पालखी चौकात तेलीम समाज आहे. हं. त्या ठिकाणी आमचं बॉक्सिंग चालायचं. अच्छा. एक 6-7 महिने तिकडे चालले. हां, हां. मग त्या ठिकाणी मग आमचे नगरसेवक म्हणजे आता बागे साहेब नाही का माजी गृहराज्यमंत्री, हां, त्यांनी मग नाही का भरत सरांना जागा दिली इथं, हां, की इथं चालू करा तुम्ही. हां. मग इथून 91 पासून आम्ही इथंच बॉक्सिंगचं संपूर्ण हे केलं. अच्छा, म्हणजे बॉक्सिंगची हां. कर्मभूमी तुमची हीच आहे. हेच आहे बॉक्सिंग कर्मभूमी आमची अ, अ, केलवेसी बॉक्सिंग क्लबच आहे आमचं. अच्छा. ह्याच तुम्ही ग्राउंडमध्ये इथेच तुम्ही त्या स्टेडियममध्ये बॉक्सिंग सुरुवात केलीत, खेळलात पण आणि आता तुम्ही कोचिंग पण करता. कोचिंग पण केलं होतं. अच्छा. सर, एकंदरीत बघायला गेलं तर तुमच्याकडे दोन्ही अनुभव आहेत. एक तर तुम्ही ॲज अ खेळाडू पण तुम्ही हं. म्हणजे रिप्रेझेंट केलेलं आहे आहे. आणि आता कोच म्हणून पण तुम्ही रिप्रेझेंट करताय. तर जेव्हा सुरुवात केली तेव्हा अडचणी काय-काय आल्या? आज खेळाडू होतात तेव्हा तुम्हाला अडचणी काय-काय आल्या? जेव्हा कॉम्पिटिशन खेळताना नाही का, ॲक्चुअली होतं का जे एंट्री फी असते ना, हं. ते भरायला पैसे पण नव्हते. अच्छा. खूप अडचणी यायच्या. हां, अजून स्टेट आली, हां, तर तेव्हा परिस्थिती खूप बेकार पैसे कमी लागायचे. हां. आता तेव्हा एंट्री फी ₹50 होती. हां. आता आता सध्याला ₹500 का ₹1000 अच्छा. स्टेटला. तर तेव्हा ₹50 पण ते पण द्यायला पैसे नव्हते आमच्याकडे. म्हणजे अच्छा. खूप घरच्यांना सांगून हे करून ते करून हां. त्या गोष्टी मग ते सर, ग्रामीण भागात जेव्हा आपण खेळ सुरू करतो, तेव्हा मोठे आव्हान काय असते? मोठे आव्हान म्हणजे मेन म्हणजे प्लॅटफॉर्म. तुमचं बेसिक लेव्हल कसं आहे, तुमचा कोच कसा आहे, तुमचा कोच कसा ते तुम्हाला डेव्हलपमेंट करतो, काय अच्छा. करतो. हां. त्यावरती ते ते आजकाल कसं आलंय ते का एक जो बॉक्सर नाही का कराटे खेळतो तो पण बॉक्सिंग ला जॉइन झालाय हां. आणि तो पण शिकवतोय. बरोबर. म्हणजे ते जो प्रॉपर बॉक्सर आहे, जो बॉक्सिंग कोचिंग केली, हां. त्याचा पाठ वेगळा आहे. बरोबर. तुम्ही नाही का कराटे असल्यामुळे तर आता इंटर स्कूलला पण तुम्ही पहा, हां. की कराटेचा बॉक्सर नाही का प्रशिक्षक नाही का बॉक्सिंगला पण पाठवून देतो. अच्छा. हां. तर त्याला काय घेणं नाही. बरोबर. बाय चान्स आलं मेडल तर आलं मेडल. अच्छा. हे आणि त्यामुळं आपल्या शाळेचं नाव हेच त्याचं हे असतं. बरोबर, बरोबर. सर, जेव्हा तुम्ही सुरुवात केलीत तेव्हा तुमच्या प्रशिक्षक आणि कुटुंब यांचा पाठिंबा कसा होता? त्यांनी कशाप्रकारे तुम्हाला सपोर्ट केलं पुढे जाण्यासाठी? नाही, नाही. भरत कुमार सरांनी मला खूप पाठिंबा सपोर्ट केला. हां. मी खाडं केलंय ना, तर माझ्या घरी येऊन बसायचे. अच्छा. ये हां.
ओके त्या सरांनी आम्हाला खूप सहकार्य केलं अच्छा, हां. आणि माझ्या वडिलांचा मला सपोर्ट होता. अच्छा, वडिलांनी तुम्हाला जास्त पाठिंबा दिला. पाठिंबा दिला. अच्छा. स्थानिक माणसांनी पण नाही का हां, जेव्हा आमचे इथले नगरसेवक दादा हां. यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला आहे ते. अच्छा, काय अडचण असलं तर आम्हाला ते पाहून म्हणजे घरच्या व्यक्तीसारखं त्यांनी आपल्याला बघितलं. अच्छा, 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 अच्छा. काय हे नाही. अच्छा. जेव्हा तुम्ही 1991 ला तुम्ही सुरुवात केलीत, त्या दरम्यान म्हणजे खेळाडू असताना तुमची सर्वात मोठी स्पर्धा आणि मोठं यश कोणतं? मी 93 मध्ये जे वाय-एम-सी मध्ये गेलो ना, वाय-एम-सी ऑल इंडिया चॅम्पियनशिप खूप मोठी चॅम्पियनशिप व्हायची. अच्छा, हां. मॅक्सिमम 8 दिवस ही चॅम्पियनशिप चालायची हां. हं, दिल्लीमध्ये. हं. तेव्हा मला पहिल्या ह्याला मेडल आलं सिल्वर. अच्छा, हां. खूप मोठं मला खूप असं मला काय वाटलं बाबा. हं. मग मला नाही का बॉय स्पोर्ट्स कंपनीमध्ये नाही का मला भरतीसाठी चान्स आला की तू भरतीसाठी ये. कोणत्या कंपनीमध्ये? नाही कंपनी म्हणजे बॉय स्पोर्ट्समध्ये ते बीजी म्हणजे मिलिटरीचं एक ओके, ओके. हां, त्या ठिकाणी मला भरतीसाठी त्यांनी बोलवलं होतं. हां. पण अंडर 14 माझं वय निघून गेल्यामुळे मला त्या ठिकाणी म्हणजे 14 वर्षाच्या वरती मी गेलो. हां. मग भरती होता नाही आलं त्या हं. ठिकाणी. सर एकंदरीत जर बघायला गेलं तर ग्रामीण भागातल्या मुला-मुलींना जर बॉक्सिंग या खेळामध्ये यायचं असेल, तर तुम्ही काय संदेश द्याल त्यांना? मी संदेश पालकांचं खूप त्यामध्ये योगदान पाहिजे. सर्वात महत्त्वाचं. ओके. हां. कारण सध्याची परिस्थिती बघितली ना पालकच नाही कोचपेक्षा नाही का पा जर पालकांनी जर त्या पोरीची इच्छा असली ना, हं. तर पालकांनी त्याला सपोर्ट करायला काही हरकत नाही. हं, 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 हं. संपूर्ण काम मेन पार्ट म्हणजे पालकांचं. कारण का सध्याच्या परिस्थिती अशा असते की पोरांना नाही का सहज जास्त लोड असतो एज्युकेशनचा. बरोबर, बरोबर. आणि माझ्या इथं पण मी बघतो, की माझ्या इथं समर कॅम्प असतो. मॅक्सिमम 100-150 बॉक्सरचं ॲडमिशन होतं समर हं, कॅम्प. फ्री कॉस्टमध्ये आम्ही समर कॅम्प घेतो. 2 टाईम 100, 150, 200 आसपास बॉक्सर येतात. हं, हं, हं. पण शाळा चालू झाली, पोरं गायब. अच्छा, पोरी पण गायब. अच्छा. मग त्याला फोन करून विचारलं, "का येत नाही बा?" मग त्याचे आई-वडील बोलतात, की "असं ट्युशन असते, क्लास असतं, हे असतं." आणि मग ते त्यांचं शेड्यूल बघितलं ना, त्यांना अजिबात टाईम नाही हो. बरोबर. हां, हां, हां. अजिबात म्हणजे काय ते रात्री 8च्या नंतर ते फ्री होणार. बरोबर. एक्झॅक्टली. मग रात्री 8च्या नंतर त्याला बॉडी रिलॅक्स करायचं का, कूलमध्ये राहायचं का, मग त्या नाही होऊ शकत. अच्छा, अच्छा. थोडं जरा एज्युकेशनवरती पण जरा थोडं पण नाही का टाईम काढून ह्या गोष्टी बरोबर. तुम्ही जेव्हा सुरुवात केलीत, तेव्हा तुमच्याकडे माहिती नव्हती बॉक्सिंग कसं खेळायचं, सुविधा नव्हती. नाही. मग तरी पण तुम्हाला म्हणजे कसं काय जमलं, की बॉक्सिंगमध्ये आपण खेळलं पाहिजे आणि या खेळामध्येच आपण आयुष्य पूर्णपणे या खेळासाठी दिलं पाहिजे. हे कसं काय तुम्हाला पॉसिबल झालं? कसं आहे ते कसं मी एज्युकेशनमध्ये थोडं जरा हे होतं. हां, बरोबर. तर मी प्लेस बघितला की बॉक्सिंग चालू शकतो. हां, मग मी जरा थोडं नाही का शाळेमध्ये जरा भांडण मस्ती-बिस्ती हां, हां. ह्याच्यामध्ये माझं नाही का खूपच माझं म्हणजे दोस्तांमध्ये नाही का हां. मी अ, मी भांडण खूप करायचो. अच्छा. ओके. हां. जर आज बॉक्सिंग नसलं असतं मी कुठेतरी नाही गुंडा-बिंडा कुठेतरी मी बसलो असतो. हीच खरं बोलतोय की आपण काय एकंदरीत काय बॉक्सिंगने तुम्हाला बॉक्सिंगमध्ये मला नाही का कोच बनवलं. मला मान-सन्मान दिला बॉक्सिंगने. हे सगळं बॉक्सिंगमध्ये आता मी आज एज्युकेशन चालवलं असतं मी गुन्हेगारी लाईनमध्ये गेलो असतो. अच्छा. म्हणजे एकंदरीत बघायला गेलं, की हां. स्पोर्ट्स हे तुम्हाला एक चांगली दिशा देतं. देश द्या. एक तुम्हाला मार्ग देतं, की तुम्ही त्या ह्याच्यावर जाऊन स्वतःचं करिअर घडवू शकता. सर खेळाडू नंतर जर बघायला गेलं, तर तुमची ही प्रशिक्षण अ, याची सुरुवात कधी कोचिंगची सुरुवात तुम्ही कधीपासून केली? कोणत्या वर्षी चालू केलं कोचिंग? मी कोचिंग नाही का 2001 2003 पासून मी चालू केली. कोचिंग चालू केली. हां. मॅक्सिमम म्हणजे एक पासूनच मी नाही का म्हणजे ग्रुप सोबत पॅडिंग-बिडिंग घेणं हे त्यामध्ये मला खूप इंटरेस्ट यायचा. म्हणजे पोहायला शिकवणं. आमचे सर जर नाही आले तर मी 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 सीनियर म्हणून सगळं हँडल करायचो. अच्छा. बॅग-बिग हे हं. ते. हां, हां. जो हे स्ट्रेंथ होते. अच्छा. हे स्ट्रेंथ काय असेल फक्त मैदान होतं. हां. हां. एक रोज बॅग काढायच्या, रोज बॅगा घरी घेऊन जायच्या, घरून यायच्या. अशी परिस्थिती होती. अच्छा. हे जेव्हा आ आ आमचे अध्यक्ष नाही का म्हणजे संस्थापक अध्यक्ष ते जेव्हा गृहराज्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी खास त्यांनी अविनाश बागू साहेबांनी हं.
त्या दोघांनी हे स्टेडियम भारतामधलं असं सिव्हिल पोरांसाठी त्यांनी बनवून ठेवले. अच्छा. म्हणजे ओके. हां. ते करू शकतात हे. ओके, ओके. आता हे भारतामध्ये असं स्टेडियम सिव्हिल पोरांसाठी हेच नाही. सामान्य माझं कुठे दिसणार नाही कुठं आपल्याला. कुठंच नाही दिसतं. अच्छा. जे आहे ते साईचं असणार आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं असतं. हां, बरोबर. मग सामान्य खेळाडूसाठी असं स्टेडियम हेच नाही कुठेच नाही. कुठेच. जेव्हा तुम्ही कोचिंग चालू केलं, तर तुम्ही घडवलेले 2 प्लेयर ह्यांना छत्रपती पुरस्कार मिळाला. हो. तेव्हा तुमचं म्हणजे अनुभव कसा होता? तुम्हाला काय वाटलं, की मी घडवलेले मुलं छत्रपती पुरस्कार मिळतायत त्यांना आणि ते पण तुम्ही 2 विद्यार्थ्यांना, खेळाडूंना तुम्ही छत्रपती पुरस्कार मिळवण्यासाठी प्रशिक्षण दिलं. तर तुमचं काय मत आहे या गोष्टी? मी त्यांना शिकवताना छत्रपती पुरस्कार भेटेन असं ह्या दृष्टिकोनातून मी अच्छा. शिकवलं नाही. अच्छा. हां. आता त्याच्या पहिले पण माझे खूपच नॅशनलला मेडल आले. माझ्या अक्षयमध्ये खूपच बॉक्साचे येऊन जातात. कसं आहे ते हे कसं घडलं, हां. कसे त्यांनी पॉईंट आणले. हां. तेव्हा ते आम्ही तेव्हा आम्हाला माहित पडलं की हा छत्रपती पुरस्कारासाठी क्वालिफाईड होते. अच्छा. तर ह्या गोष्टी माहित नव्हत्या आम्हाला. हां, हां, हां. आता काय आपलं काम फक्त शिकवणं, हां. बस बॉक्स घडवणं. हां. म्हणजे ॲक्च्युअली कसं आहे ते का मॅक्स आणि स्टेटला नाही का आतापर्यंत 20 वर्षात कमीत कमी 200 2000 का 3000च्या आसपास माझे बॉक्सरने मेडल घेतले. अच्छा. हां, हां. हां. तर असं आमच्यासाठी त्या गोष्टी कॉमन झाल्यात. अच्छा. हां. दुसऱ्यांसाठी असं पण काय आला नॅशनलला. मग तर मग ते नॅशनलला मेडल येणं मग त्या गोष्टी होत चालल्या. तर हं. तेव्हा हे असे पॉईंट कधी झाले ते समजलंच नाही. पण एक क्षण तुमच्यासाठी क्षण खूप चांगला. खूप आहे ते का जे हं. मला पुरस्कार भेटला नाही, जे माझ्या खेळाडूला भेटले हे मला म्हणजे खूप आनंदाची हे आमचं नाही का आमचं स्टेडियमचा एक तिसरा पुरस्कार आहे. तिसरा. पहिले माझा मित्र गिरीश पवार यांना पहिले भेटलं ते आमच्या बसांच्या ते कोच होते तेव्हा. अच्छा, अच्छा. मग माझ्या हातून 2 छत्रपती पुरस्कार. अच्छा, तुमच्या हातून 2 छत्रपती पुरस्कार हो. झालेले आहेत. सर एकंदरीत जर बघायला गेलं, तर तुमचं ध्येय काय आहे? आता तुम्ही कोचिंग या क्षेत्रामध्ये आहात. तुम्हाला काय बॉक्सिंगमध्ये ॲज अ कोच म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? ध्येय हेच आहे की आता नाही का बॉक्सिंग नाही का जसं हरियाणाची बॉक्सिंग आहे, हां, तसं चालली आहे. तसं महाराष्ट्राची का जात नाही? हां. ह्याच्यावर खूप मी अभ्यास केलाय आणि आणि अभ्यास कसा आहे ते का, की त्या ठिकाणी संपूर्ण नाही का लॉबिंग सिस्टम असते. अच्छा. त्यामध्ये महाराष्ट्र कमी पडतो. आपले बॉक्सर नाही का चालतात. हां. नॅशनलला नाही का सहज असं सब ज्युनियरमध्ये चालणारे बॉक्सर्स असते. अच्छा. हां. सब ज्युनियर, ज्युनियर, सीनियर. पण सीनियरपर्यंत बॉक्सर आपल्याला हे होते. अच्छा. हां. आणि शेवटी नाही का त्या कोचवर काय नसतं. हं, हं. मी बघितलं. तर माझा एक सलमान शेख. तो नॅशनलला चॅम्पियन होऊन येतो. हं. तो रेल्वेकडून जातो चॅम्पियन झाला. पण तो चॅम्पियन होऊन आला. हं. हां. नॅशनल चॅम्पियनमध्ये तो कॉमनवेल्थ गेमला तो सिलेक्शन होऊन गेला. हं. झाला सिलेक्ट. त्याचं हे झालं. तिथून तो बाहेर पडला. अच्छा. हां. का तिथं नाही का सिलेक्टेड सिलेक्टेड आपल्या महाराष्ट्रात असून फायदा नाही ना. बरोबर. हो. तर महाराष्ट्रात असं सिलेक्टेड असून पण त्यांनी काय काम नाही केलं. अरे बापरे! काहीच काम नाही केलं. आहे ते. अच्छा. आता नाव घेत नाही मी. हां, हां. का त्या गोष्टीला मला हे पण ते कसं आहे ते का पोरगा जर नॅशनल होऊन चॅम्पियन होऊन तर त्या कॉमनवेल्थ घेऊन तो बाहेर पडतोय. हां. सिलेक्शन आहे म्हणून चुकीची गोष्ट आहे ना. बरोबर, 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 बरोबर. मग आता त्या कोचने कुठपर्यंत काम करावं. बरोबर, बरोबर. मग महाराष्ट्राची जी महाराष्ट्राचं वजन नाही का त्या कमिटीवरती कमी आहे आपल्या. अच्छा. बरोबर, कोच करून फायदा नाही. बरोबर. हां. कोच फक्त बॉक्सर घडू शकतो. पण तिथं ना ती लॉबी सिस्टम नाही. त्या लॉबी सिस्टममध्ये नाही का ती हरियाणाची लॉबी सिस्टम त्यामध्ये आपण कमी पोहोचलोय. अच्छा, अच्छा. सर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये बॉक्सिंगचं वातावरण कसं आहे सध्याच्या? खूप छान आहे. सध्याला मेडल येतात. हां, खूप खूप छान आहे. म्हणजे महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारचे. चांगले बॉक्सर हो. होऊ शकतात. पण आता हे महाराष्ट्रातलं एकंदरीत बघायला गेलं तर की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त खेळलं जातं? ग्रामीण भागातून पण मुलं येतायत का बॉक्सिंग क्षेत्रात? की फक्त जे स्मार्ट सिटी आहेत तिथेच जास्त नाही तयार होत आहेत? सध्याला नाही का हां. अ,
आता क्रीडाप्रवीण अकोला आहे. हम्म. अकोल्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले बॉक्सर पण त्या ठिकाणी चांगलं सेंटर आहे. अच्छा. गव्हर्नमेंट सेंटर आहे चांगलं. तिथून पण चांगले बॉक्सर घडलेत. हा. त्यामध्ये तर 5-6 छत्रपती पुरस्कार झालेत तयार. अच्छा. हो. अकोला. अकोल्यामध्ये चांगले. परत ना साताऱ्यामध्ये आता साताऱ्याचे पण खूप बॉक्सर आता खूप पुढं नॅशनल, इंटरनॅशनल चाललेत. अच्छा, अच्छा, अच्छा. म्हणजे आता पहिले बॉक्सिंग फक्त पुणे, मुंबई पुरतं होती. आपल्या आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती बॉक्सिंग गेली आहे. अच्छा, अच्छा, अच्छा. खूपच. म्हणजे महाराष्ट्राच्या हे गेल्या 20 वर्षात नाही का खूप बॉक्सर वाढली आहे बॉक्सिंग. बॉक्सिंग तेव्हापासून नाही का डिंकू सिंगने हा. एशियन्स गेममध्ये मेडल आल्यापासून नाही का बॉक्सिंग पिकअप झाली. पण विजेंदर अजून मेरी कॉम यांच्यामुळे बॉक्सिंग नाही का संपूर्ण भारतामध्ये हा, हा. असं माझं मत आहे. हा. बॉक्सिंग खूप वाढली बॉक्सिंग. अच्छा. हा. बॉक्सिंग म्हणजे एकंदरीत मेडल आल्यामुळे खूपच भारतामध्ये खूपच खूपच मोठ्या वाढली. प्रमाणात हे आता का ते लहान पोरं पण नाही बोलत की मला बॉक्सिंग करायची आहे. म्हणजे खूपच आता 10 ते 12 वर्षापासून पोरांना नाही का खूपच इच्छा आहे बॉक्सिंगची. बॉक्सिंगची. खूपच. अच्छा. तुम्हाला असं वाटतं की शालेय जीवनामध्ये बॉक्सिंग हा खेळ खेळ गेला पाहिजे आणि शाळेपासून बॉक्सिंगचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे हो, आणि 100% हे भेटतं. म्हणजे करू शकतो का आपण? हो, 100% करू शकता. कसं तुम्ही म्हणजे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कसं आहे ते, जर लहानपणापासून बॉक्सिंग जॉइन केली ना, हां. तो पुढे जाऊन चालतो. अच्छा. हां, हां. बॉक्सिंग लवकर पण चालू नाही आलं पाहिजे. हां. मॅक्सिमम जर एज नाही का 13-14 म्हणजे सब ज्युनियर पण त्याचं वय चालू पाहिजे. अच्छा. तेव्हा तो जाऊन नाही का 12 वर्ष म्हणजे त्याला नाही का सीनियरचे 4 वर्ष भेटतील हां, खेळायला. हां, हां, हां. ते लवकर चालू केलं ना, हं. तर बॉक्सिंग लवकर संपेल. अच्छा. हां, म्हणूनच नाही का जे आज सध्याचे नाही का जी बॉक्सिंग चालू आहे, हां. कप क्लास कॅडेट इतक्या लहान वयामध्ये बॉक्सरला लोड नका देऊ. बरोबर. बॉक्सिंगला लोड नाही का सब ज्युनियर करा म्हणजे 13-14 पासूनच बॉक्सिंग स्टार्ट व्हायला पाहिजे. अच्छा, अच्छा. हां. तेव्हा तो जाऊन पुढे जाऊन चालू शकतो. अच्छा, अच्छा, अच्छा. सर एकंदरीत जर एक गोष्ट तुम्ही सांगितलीत, की जर एखाद्या व्यक्तीला पुरस्कार छत्रपती पुरस्कार अ, घ्यायचा असेल किंवा त्याला त्या पुरस्कारापर्यंत जायचं असेल, तर कशी सुरुवात केली पाहिजे एखाद्या खेळाडूने? याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगाल का? की ह्या इतके स्टेट गेम खेळले पाहिजेत, इतके नॅशनल गेम खेळले पाहिजेत. कशाप्रकारे त्याची तयारी झाली पाहिजे? कसं आहे ते का मला इतकं वर्ष मला पण ते आता काय नियमावली आणि ते सारखं चेंज होत असतं. हां. अच्छा. एकसारखे नसतं माहिती का. तरी पण नाही का सीनियरला आता मी जे बघितलंय या वर्षामध्ये की सीनियरमध्ये तुमचा 5 वर्षाचा रेकॉर्ड तुमचा पकडला जातो. अच्छा. हां. त्यापैकी तुमचा 3 वर्षाचा नाही का 5 वर्षापैकी 3 वर्ष तुमचा गुण तुमचे पकडले जाणार. बरोबर, असा बरोबर. नियम आहे. त्या नियमानुसार श असं स्टेटला हं. नॅशनलला आणि ते मार्क दिलेला असतं. इंटरनॅशनलला असे करून ते 16च्या आसपास ते व्हायला पाहिजे. अच्छा. सर तुम्ही जेव्हा कोचिंग स्टार्ट केली, तेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा तुम्हाला काही अनुभव आहे का? हो, आहे. मी WBOमध्ये नाही का वर्ल्ड सीरीज बॉक्सिंगमध्ये मी जी फ्रँचायझी होती, हां, मुंबई फायटर्सची, हां. त्यामध्ये मी कोच म्हणून काम पाहिलं. 9 महिने मी त्या ठिकाणी होतो मी. हां, 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 हां. आणि त्या ठिकाणी मॅक्सिमम त्या टीममध्ये माझ्या टीममध्ये हां. संपूर्ण भारतामध्ये आपल्या इंडियाचे बॉक्सर नाही का हं. 4 का 5 ऑलिम्पिक बॉक्सर होते. अच्छा, अच्छा. हां. म्हणजे खेळण्यासाठी हं. आणि बाहेरचे पण 7 का 8 जण होते. हं. त्यांना मी ट्रेनिंग दिली. हे मला खूप अच्छा. बरं वाटतं की बाबा मी म्हणजे ते प्लॅटफॉर्म माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, की मी ऑलिम्पिक बॉक्सरला मी ट्रेनिंग देतोय. एक्झॅक्टली. हां. हा अनुभव माझ्यासाठी खूपच ग्रेट होता त्या टाईमला. म्हणजे तुम्ही ऑलिम्पिक नाही म्हणजे हे मी ऑलिम्पिक नाही झालो, पण मी ऑलिम्पिक लोकांना ट्रेनिंग दिले. ट्रेनिंग दिली. मी आज माझ्या विद्यार्थ्यांना हा तुमचा आनंद आहे. आनंद आहे, की मी यासाठीच तुम्ही हां, कोचिंग चालू केलं. ते म्हणजे तुमचं पुरस्कार ही गोष्ट तुम्ही लक्षात न घेता तुम्हाला कसे प्लेयर्स घडवता येतील याच्याकडे तुमचं पूर्णपणे लक्ष आहे. सर खेळाच्या माध्यमातून समाजात कोणते बदल घडवून आणू शकतात? या गोष्टीचा काही अनुभव आहे का तुम्हाला? तुम्ही अशा प्रकारचं केलेलं आहेत का काही काम? कसं आहे ते मी आता जातो ना, हं. माझ्या इथून मी इस्लाम एरियामध्ये राहतो. मी हां. स्पष्ट आता मी काय खूप हे नाही. जातो ना मला घरी जाताना नाही का परत काय सर, काय सर? हं. एक रिस्पेक्ट देते. एक सर, हां, एक पदवी भेटते मला. हां, कुणा आडतुरे बोलत नाही. हां. मान सन्मान भेटतो. अच्छा.
एकंदरीत म्हणजे बॉक्सिंगने मला पैसा दिला पण मला मान सन्मान नाही. ओळख तुम्हाला चांगली खूप समाजात ओळख दिली तुम्हाला. खूप छान सर. सर आपल्या मते सरकार आणि समाजाने ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी कोणत्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत? कसं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मेडिसिन क्रीम. बर म्हणजे बॉक्सरला दुखापत होते, काय होते. त्याच्यावर बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे. आता बरोबर. कॉम्पिटिशनमध्ये गेले, हां, काय दुखापत झाली, काय झालं, हां. तर त्याच्यावरती पण त्यांनी काहीतरी फॅसिलिटी काय नियम काय जे स्टेटला खेळून आलेत, हां, हां. त्यांना तर साधं त्यांच्यासाठी पण काही ना काय करावे. तुम्ही कसं आहे, जे नॅशनल, इंटरनॅशनल खेळून आले तुम्ही त्याला बघता. हां, हां. पण तुम्ही नाही का जे स्टेट, जिल्हा हं. अशा गोष्टींवर तुम्ही लक्ष द्या ना. माहिती आहे का, जे कमीत कमी आता एक लेग तुटल्या कुणाचा कमी 1.5-2 लाख रुपये खर्च आहे. हां. कोणी करणार? बरोबर, मग मध्ये बॉक्सर पण होऊन जाते. बरं. आता माझे ते 3-4 असे बॉक्सर असतात त्यांनी सून टाकली बॉक्सर. अच्छा. हां. माझ्या शोल्डर निघाला, हे निघालं ते. अच्छा. त्यावरती पण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत इंजुरी होते त्यामुळे खूप खूपच बॉक्सर वेट करणारे लोकं आहेत. हां, म्हणजे आपली चंदा उडनशिवाय पण एक चांगली बॉक्स होती हं. हां. म्हणजे पुण्याची जे एम-आय-एस क्लब आहे ना, हं, हं, हं. तिचं पण लिगामेंट फॉर्म झालं. ते ती चॅम्पियन गोल्डन गर्ल म्हणजे ती एशियन्समध्ये ती चॅम्पियन होऊन आली. हां, हां. त्यानंतर मग वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी ती सिलेक्ट झाली ती. हां. वर्ल्ड यूथ वर्ल्ड बॉक्सर. तेव्हा पायाचं डॅमेज झालं. त्यामुळे ती घरीच बसली. अच्छा. अजून मग ती रिकव्हर झालीच नाही. अच्छा. आता तुम्ही एका मुलीचं नाव घेतलंत, तर महाराष्ट्रामध्ये मुलींची संख्या किती आहे आणि मुलींचा कल आहे का बॉक्सिंग? हो, आहे. खूपच आहे. खूप वाढलंय कल. आणि त्या सगळ्या हो. टॅलेंटेड आहेत. टॅलेंट आहे. मग आता ह्या सगळ्या मुलींना जर एक चांगलं त्यांचं खेळाडू तयार करायचं असेल, तर काय केलं पाहिजे एकंदरीत? कसं आहे का, आता पोरींचा टाईम बघण्यासाठी पोरांचा टाईम आता मी आमचं पुणे शहर संघटनेने अध्यक्ष साहेबांनी आमच्या नाही का, हप्त्यातून नाही का 2रा आणि 4था रविवार एक जॉइंट ट्रेनिंग हा अच्छा. कार्यक्रम आम्ही राबवलाय. तसं नाही का, अशा गोष्टी हर एक जिल्ह्याने जर केलं ना, हं. खूप बॉक्सिंग वाढू शकते. बरोबर. कारण सध्या नाही का हर एक आता माझ्याकडे नाही का समजा एक 48-50 ह्या गटामध्ये पोरगी नाही. हां, हां, हां. मग हे पोरगी आहे, पण तिला पार्टनर नाही. बरोबर. हां. स्पायरिंगसाठी, ट्रेनिंग करण्यासाठी. पण आपण दोनदा त्यांना असं वेगळ्या ठिकाणी जर ट्रेनिंगचं नियोजन केलं ना, हां. तर हा फरक पडतो आहे. हा फरक त्यांचा नाही का कमीपणा भरून निघू शकतो. अच्छा. म्हणजे ट्रेनिंग सेशन्स झाले ते पाहिजे. हां, ट्रेनिंग वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये झाले पाहिजे. जिल्ह्यामध्ये झालं. म्हणजे जेणेकरून त्यांना पण हो, कळेल की कशा प्रकारचे या जिल्ह्यात लोकं प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाही का हर एक गटामध्ये बॉक्सर नाही. बरोबर. आता हां. ग्रामीण भागात झाला. ग्रामीण भागात तर नाही नसतंच हो माहिती आहे. हं. पण कसं आहे ते का, तिथून कोण 4-5 जिल्हे असतील त्यांचं नियोजन होत नाही. काहीतरी सरकारने पण काहीतरी ना काय अनुदान जे त्यांचा DOC मार्फत हं. बाबा जॉइंट ट्रेनिंगसाठी इतकं बजेट आहे. हां. हां, वन डे टुर्नामेंटसाठी इतकं बजेट आहे. अशा गोष्टी केल्या ना हं. तर खूप बरं पडेल. हं, हं. सर तुमचा असा अविस्मरणीय क्षण कोणता आहे, जिथे तुम्ही घडवलेला खेळाडू एक मोठी स्पर्धा जिंकलेला आहे आणि तिथे तुम्हाला खूप जास्त आनंद झालाय? आणि त्या खेळाचा म्हणजे त्या स्पर्धेचा अनुभव कसा होता? आणि तुमचा तो म्हणजे असा कोणता खेळाडू आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप भारी वाटलं, की मी घडवलेला खेळाडू आज ही कॉम्पिटिशन जिंकलाय? एक माझा अक्षय मोरे नावाचा बॉक्सर तो आता एअर फोर्समध्ये. अच्छा. हं. हां. तो जेव्हा पहिला फर्स्ट टाईम तो मेडल घेऊन आला, तर मला खूप बरं वाटलं. कारण पहिला बॉक्सर माझा तो होता. त्याची स्पर्धा हां, कोणती होती ती? नाही तो आसाममध्ये तो सिनियर नॅशनल होती. हां. तो जस्ट तो गेला आणि तो सेमी फायनल पोहोचला. मला खूप बरं वाटलं, की मला पहिलं सिनियरला एक मेडल आलं माझं. असं मला ते सलमान शेख पण खूप जागी आहे. पण त्याने तो सलमान शेखचं पण एक चांगलं एक उदाहरण होतं. तो ज्युनियरमध्ये असताना सिनियरमध्ये गेला आणि तो क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचला. तिथं त्याला नाही का बलबीर सिंग नाही का नावाचा एक बॉक्सर म्हणजे तो बलबीर सिंग इज वर्ल्डला का तो वर्ल्ड लेव्हलचा बॉक्सर, रँकिंगचा बॉक्सर. त्यासाठी त्यांनी 3 राउंड खेळला. अच्छा. तिथून मला नाही का आमचे अध्यक्ष हां. बॉक्सिंग संघटनेचे हं. जे सर त्यांनी मला फोन केला तिथून, हं. की तुझं अभिनंदन. म्हणलं का सर? तुझा बॉक्स इतका छान खेळायला. सलमान. सलमान शेख म्हणजे त्यांनी मला तिथून फोन केला. अच्छा. हां. हां.
माझी खूप स्तुती केली की असं खूप चांगला त्याकडे लक्ष द्यायचं. अच्छा. हां. सर एकंदरीत तुमच्याशी बोलल्यानंतर मला एक तर गोष्टीचा अंदाज आला, की तुम्ही घडवलेले प्लेयर्स हे एक चांगल्या लेव्हलला आता जॉबला आहेत किंवा चांगल्या लेव्हलला जाऊन ते बॉक्सिंग तरी खेळत आहेत. म्हणजे एकंदरीत बघायला तुम्ही एकच विजन घेऊन आलेत, की खेळामध्ये चांगले खेळाडू घडवायचे. बरं आहे. हा तुमचा माइंडसेट कसा काय तयार झाला? कारण हा माइंडसेट महाराष्ट्रात बघायला भेटत नाही. काही लोकं हे पैशासाठी करतात. पण तुम्ही हे प्लेयर्स घडवलेत, त्यांना एक चांगल्या करिअरला घेऊन जायचं, हा तुमचं एम होतं. हा माइंडसेट कसा काय आला? याच्या मागचं जर थोडी स्टोरी आम्हाला कळाली लोकांना, तर खूप बरं होईल सर. कसं आहे ते का, मी जेव्हा स्टार्टिंग केलं ना, हं. जेव्हा अंडर 17 माझं वय होतं, तेव्हा मी खेळता नाही का, मी कोचिंग पण करायचो. अच्छा. हां, हां. हां. मी कोचिंग करता नाही का, जेव्हा आमच्याकडे टेक्निक काहीच नव्हतं. हं, हं. बरोबर. आमचे बसरानं जे बघा, त्यांच्या टेक्निकला आम्ही चॅलेंज करू शकत नाही. बरोबर. त्यांच्या कोचनी जे शिकवलं, तेच त्यांनी आम्हाला शिकवलं. बरोबर. पण आम्ही पण नाही का, मग त्यानंतर आमचे एक साईचे कोच होते आम्हाला एस के पाल सर. त्यांच्याकडून आम्ही भरपूर शिकलो. टेक्निकल, हां, हां, टॅक्टिकल हां, हां. पार्ट हं. खूप काही शिकलो. ट्रेनिंग न करता त्यांना डाएट प्लॅन, हं. काय जेवण, काय कसं. मग तेव्हा ते परिस्थिती नव्हती हो. आमच्या टाईमला आम्हाला पण ते काय होतं का, ते बघायचे हां, एस्केप बॉल. हां. ते काय बोलायचे, "बाबा तू काय करू नको. बस सकाळचं एक मटकी-बिटकी हे असते ना, मटकी, हरभरा हं. ते भिजव सकाळी गुरासोबत सोबत खा. कधी मसाला टाकून खा. हां. बस हे डाएट." कारण कारण ते डाएट खूपच आहे. हो, पण बरोबर. पण ज्या परिस्थितीनुसार त्यांनी आम्हाला सांगितलं ना, की तुझं डाएट नाही ₹10-20 मध्ये होते. हं, हं, हं. तेव्हाचे ₹10-20 हं, हं, हं. माहिती आहे. हं. आता जे कमी ते मटकी-बिटकी म्हणजे ते तेव्हा ती मटकी नाही का ₹5 ला भेटायची अशी. अच्छा. ₹5 ला खूप झाली ती. अच्छा. माहिती आहे. आता अशी परिस्थिती अशी होती आणि ते घ्यायला पण पैसे नव्हते आमच्याकडे. अच्छा. तर माझे वडील होते कुक, हं. आचार्य होते माझे वडील. मग ते काम आलं तर असंच आमचं घर चालायचं आहे ते. बरोबर. हां. माझे भाऊ पण मला खूप सपोर्ट केला. अच्छा. मला नाही का समाजाने खूप मला दिलं. मला तिथे आमचे जे नगरसेवक आहे ना, ते आमच्या भागातच राहायचे. आणि अच्छा. ते लहानपणापासून ते आम्हाला खूप सपोर्ट करायचे. कसं ते आता पण करतात हं, सपोर्ट. हं. आता अध्यक्ष आणि सेक्रेटरी. अच्छा. हां. पण सर एक गोष्ट मला तुमच्याकडनं समजून घ्यायची होती. तुम्ही बोललात, की डाएट हा खूप महत्त्वाचा ठरतो आणि हो, एक इंजुरी. तर ह्या गोष्टीवर मात करून आपण चांगला प्लेयर्स किंवा एक खेळाडू घडवू शकतो का? हो. करू येणाऱ्या पिढीला तुम्ही ॲज अ कोच म्हणून काय संदेश द्याल, की जेणेकरून ते जास्तीत जास्त बॉक्सिंग या खेळाकडे वळतील? सध्या नाही का एज्युकेशन महत्वाची आहे. हं, पण एज्युकेशन सोबत नाही का तुम्ही नाही का अ, जे क्वालिफाईड गेम्स आहे, हं, म्हणजे ऑलिम्पिक क्वालिफाईड ह्याच्या पण तुम्ही लक्ष दिलं ना, हं. हे पण सोबत ठेवलं ना, तो तुमचा फायदा आहे. बरोबर. कारण सध्याला ग्रास मार्क जे आहे ते ऑलिम्पिक क्वालिफाईड गेम्सलाच आहे. हं. त्यामुळे तुम्हाला नोकरीसाठी पण ते फायदा होऊ शकतो त्या गोष्टीचा. अच्छा. आज झालंय, हां. होतोय. बरोबर. म्हणजे एकंदरीत तुम्ही खेळायला सुरुवात केलीत, तर तुम्हाला शिक्षणामध्ये पण फायदा आहे आणि त्याच्यामध्ये नोकरीसाठी पण फायदा आहे. असे खूपच असे माझे मॅक्सिमम नाही का मी हं. कोल्हापूर पोलीस रेंजला मी कोच म्हणून काम करतोय. अच्छा, मी पोलीस टीमला पण शिकवतो. अच्छा. हां. त्यांना कमीत कमी आज किती 7-8 वर्षापासून मी शिकवतोय हं, 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 हं. पोलीस टीमला. बरोबर. हां. पहिले त्यामध्ये पण असे अर्धनिमित्त पोलीस बॉक्सिंगमध्येच स्पोर्ट कोटामधूनच ते भरती झाले. अच्छा, अच्छा, अच्छा. हां. म्हणजे एकंदरीत सर तुम्ही बघितलं तर पुरस्कार विजेते खेळाडू पण तयार केलेले आहेत आणि चांगल्या ठिकाणी हो. जॉबला ज्यांना मिळाले असे पण तुम्ही खेळाडू तयार केलेले आहेत. तर अशाच प्रकारे तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील कोचेसची जर्नी समजून घ्यायची असेल किंवा त्यांनी आत्तापर्यंत स्पोर्ट्समध्ये, खेळामध्ये जे केलेलं काम आहे, हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर तुम्ही townsoul.org या वेबसाईटवर येऊन स्वतः बघू शकता आणि वेगवेगळ्या कोचेसनी तयार केलेले खेळाडू यांची तुम्हाला माहिती मिळू शकते. धन्यवाद आणि धन्यवाद नमस्कार. धन्यवाद. सर सरांचाही. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे बॉक्सिंग या खेळामध्ये काम केलेलं आहे आणि करत आहेत.